नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मक्का म्हटली की आपल्या लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडते, हेल्दी पण आहे. याआधी माझ्या चॅनल वरती मी मक्याच्या बऱ्याचशा रेसिपीज दिलेल्या आहे आणि आजची रेसिपी सुद्धा मक्याचीच आहे. खूप झटपट होणारा हा प्रकार इथे मक्याचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे मके इथे मला उकडून घ्यायचे आहेत. त्यामध्ये प्रमाणशीर पाणी घालायचं आहे आणि हे मका उकडून घ्यायचे आहे. कुकर मध्ये सुद्धा हे करून घेऊ शकता. तर मी इथे हे कुकर मध्ये लावणार आहे. स्टीमर मी यासाठी दाखवलं की तुम्ही दोन्ही भांड्यांमध्ये शिजवून घेऊ शकता. इथे आता मला पाणी किती घालायचंय ते मी इथे दाखवते. 1.5 ग्लास फक्त मी इथे पाणी घातलेलं आहे आणि उकडल्यानंतर आपलं जे हे पाणी इथे खालचं राहणार आहे, तर ह्या पाण्याचा पण उपयोग आपण करू शकतो सूप मध्ये वगैरे, म्हणून हे पाणी वाया जात नाही. कुठलेही आपण सूप प्रकार करायचा असेल तर त्यामध्ये आपण इथे हे पाणी घालू शकतो. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठही घालायचं नाहीये. थोडीशी आपल्याला इथे घालायची आहे. अर्धा टीस्पून इथे घालायची आहे हळद. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे. 1.5 ग्लास फक्त पाणी मी इथे घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या मला इथे करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. गॅस इथे मी बंद केला. 10-15 मिनिटानंतर कुकर पूर्ण वाफ गेल्यानंतर इथे आपण कुकर खोलणार आहे. मका आपली उकडलेली आहे छान. एकदम छान आपली मका इथे उकडलेली आहे. मस्त कलर आलाय पिवळा. आणि हे जे पाणी आहे, तर या पाण्याचं सूप कसं बनवायचं हे मी इथे दाखवते. इन्स्टंट तुम्ही ही मका उकडून आणि ह्या पाण्याचा यूज इथे सूप साठी करू शकता. तर हे पाणी आपलं जे आहे त्याच्यामध्ये सर्व त्याचे जीवनसत्व उतरलेले असतात, त्यामुळे हे पाणी आपण फेकायचं नाहीये. मस्त मका आपले इथे उकडून झालेले आहे. सूप आपल्याला इथे बनवायचं आहे. हे उकडलेले मकाच्या याच्यापैकी थोडासा एक तुकड्याचे मी दाणे इथे काढून घेणार आहे. उकडलेले मक्याचं सूप जरी बनवायचं झालं तरी खूप इन्स्टंट झटपट आपण हे करू शकतो. सूप आपण कुठल्याही भाजीपासून बनवू शकतो. याही सूप मध्ये तुम्ही हे पाण्याचा यूज करू शकता. आणि इथे मी मक्याचंच तुम्हाला सूप दाखवणार आहे. हे दाणे मला इथे सोलून घ्यायचे आहेत. एवढ्याच आपण याचा तुकड्याचा इथे यूज केलेला आहे, कारण आपलं पाणी पण कमी आहे आणि आपल्याला एवढ्याच पाण्याचं पौष्टिक हे मस्त सूप बनवायचं आहे. 1 बाउल भरून. खूप जास्त प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं नाहीये. जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मका आपण इथे जास्त वापरू शकतो आणि दुसरं पाणी इथे घालू शकतो. पण इथे एकच बाउल मला हे सूप बनवायचं आहे. त्या छोट्याशा तुकड्याचं आपण इथे दाणे सोलून घेतलेले. 3 लसणाच्या पाकळ्या भांड्यामध्ये टाकते. एक छोटी एक मोठी. ही तिखट मिरची आहे. तिखट आवडीप्रमाणे इथे घ्या. कोथिंबीरीच्या ह्या पोळ्या काड्या त्या घेतलेल्या. आणि हे जाडसर वाटायचं आहे, एकदम पेस्ट करायची नाहीये. या पद्धतीने आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे. जाडं भरडं आपल्याला हवं आहे. एका पातेल्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. यामध्ये बघा खाली जे अख्खे दाणे पण आहेत तेही आपण तसेच टाकलेले आहेत. यामध्ये आपले संपूर्ण हे जे वाटून घेतलेलं आहे हे टाकलेलं आहे. बघा, अर्धा टीस्पून पेक्षाही कमी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. थोडंसं हे पाणी घालून यामध्ये घालायचंय. या पाण्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, पण तरी सुद्धा चव घेऊन आणि ह्याच्यात जर मीठ कमी असेल तर आपण थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता हे छान आपल्याला एक उकळी गॅसवर याला करून घ्यायची.
एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे सूपला आपला छान उकळी आलेली आहे. मस्त कलर आलेला आहे मिरचीचा आणि आपण कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या घातलेल्या आहेत तर त्याचा हा छान मस्त इथे कलर आलेला आहे. आणि थोडीशी हळद आपण मका उकडताना टाकलेलीच होती, त्यानंतर आपण हळदीचा वापर इथे केलेला नाहीये. यामध्ये हे असे जाडे भरडे मक्याचे दाणे आणि काही अख्खे दाणे इथे आहेत आणि कॉर्नफ्लॉवर मुळे थोडासा घट्टपणा येतो. आता जास्त यापेक्षाला उकळायची गरज नाहीये. इथे सूप आपलं तयार झालेलं आहे. मक्याचा हा पदार्थ खूप लवकर तयार होतो. झटपट मका उकडल्यानंतर त्याच पाण्याचं आपण एक छान इथं मस्त हेल्दी सूप आपण बनवू शकतो. इथे आपले मस्त स्वीटकॉर्न आपण छान इथे उकडून घेतलेला आहे आणि त्याच पाण्याचं आपण इथे झटपट सूप केलेलं आहे आणि गरमागरम सूप आपण हे घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसात सर्दी वगैरे जर झाली तर हे सूप प्यायल्यानंतर खूप तोंडाला चव येते. नक्की करून बघा. याच पाण्याचा वापर तुम्ही दुसरं सूप बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. पण इथले इथे मक्याचं सूप आपण खूप झटपट करू शकतो. कुठल्या भाज्या वगैरे आपल्या काही डोक्यात नसेल तरी सुद्धा मका खायची आहे उकडून आणि त्या पाण्याचा उपयोगही करायचा आहे तर तुम्ही इन्स्टंट इथे मक्याचं सूप या प्रकारे बनवू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती मक्याचे बरेचसे पदार्थ दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा प्रकारच्या रेसिपीची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही मला फेसबुक इंस्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. तसेच व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.